सरकार 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 मग सरकारने गाड्यांना खासगी बनवलं। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत। 20 ते 26 वर्षे वयोगटातील या टोळीतील आरोपींकडून 12,31,000 रुपयांचे 10 तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत। धक्कादायक म्हणजे याच टोळीकडून अहिल्यानगरमधील सुपा येथे सोनसाखळी हिसकावताना मे महिन्यात महिलेचा रस्त्यावर पडून मृत्यू झाला होता। त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल होता। याच टोळीचे एकूण वेगवेगळे 15 गुन्हे उघडकीस आले आहेत। गुन्हे शाखा युनिट 3च्या पोलिसांनी या प्रकरणी अक्षय राजू शेरावत, ऋषी बुद्धिमान नानावत, अरमान प्रल्हाद नानावत आणि सोनू फिरोज गुडदावत यांना म्हाळुंगे एमआयडीसी भागातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। दरम्यान चोरीतील सोनसाखळी आणि सोन्याचे दागिने विकत घेणारा सराफ खुशाल सिंग ज्योतसिंगराव याला देखील पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चारही आरोपी हे पादचारी एकट्या महिलेला हेरून तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढत असायचे। आतापर्यंत पुणे ग्रामीण, अहिल्यानगर, पिंपरी चिंचवड परिसरात सोनसाखळी हिसकावल्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत। दरम्यान 20 मे 2025 रोजी अहिल्यानगर सुपा येथे आरोपी अक्षय आणि ऋषी नानावत यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावताना महिला रस्त्यावर पडून गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी दोघांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे। त्यांना सुपा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे। चारही आरोपींना म्हाळुंगे एमआयडीसी परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। ही कामगिरी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील जावळे, राजाराम लोणकर आणि योगेश आढारी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथकाने केली आहे। 10 तोळे 30 ग्रॅम सोने आणि 2 मोटरसायकल अशा जप्त केल्या। खेड तालुक्यात निमगाव खंडोबा येथे शांताराम नारायण काळे, वय वर्ष 65, राहणार निमगाव खंडोबा, तालुका खेड, जिल्हा पुणे या शेतकऱ्यावर पहाटे 3च्या सुमारास बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। खेड तालुक्यातील अनेक गावात बिबट्यांनी मानवी वस्तीच्या भागात ठाण मांडले आहे। त्यामुळे पाळीव गुरे आणि नागरिकांवर हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत। पुढील काळात मानव आणि बिबट संघर्ष आणखी तीव्र होण्याची भीती आहे। पाईट येथील कुंडेश्वर घाटातील अपघातातील जखमींवर उपचार व्यवस्थित होतात की नाही हे पाहण्यासाठी शासकीय डॉक्टर्सनी पाहणी करून माहिती घेण्याबाबत सूचना खेड तहसीलदार यांच्याकडून लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे। खेड तालुक्यातील पाईट परिसरातील पापळवाडी येथील महिलांचा देवदर्शनासाठी जाताना दिनांक 11 ऑगस्ट रोजी झालेल्या भीषण अपघातातील जखमींची महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम कोरे यांनी भेट घेतली। राजगुरुनगर येथील शिवतीर्थ आणि साईनाथ हॉस्पिटलमध्ये जखमींची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली। या भेटीनंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली। अपघातातील मृतांची संख्या वाढत असल्याबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले। डॉक्टर गोऱ्हे म्हणाल्या की साईनाथ हॉस्पिटलमधील 6 रुग्णांची भेट घेत सर्व रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याचे समाधान व्यक्त केले। शिवतीर्थ व साळुंखे हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांचीही प्रकृती सुधारत आहे। शासनाने अपघातातील मृत आणि जखमींना मदत आणि मोफत उपचार जाहीर केले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांना आणि तहसीलदारांना या संदर्भात सूचना दिल्या असून पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू आहे। वाहन मालकांनी आपल्या वाहनावर सुरक्षितपणे वाहन चालवणारा चालकच नेमला पाहिजे। चालकांनी प्रवाशांच्या जीवाची काळजी घेऊन जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे। गर्दीचे सुव्यवस्थापन करणे हे सुद्धा प्रशासनासमोर मोठी समस्या आहे। या दुर्घटनेत महिलांचा सर्वाधिक बळी गेल्याचे नमूद करताना डॉक्टर गोऱ्हे म्हणाल्या, महाराष्ट्रात यापूर्वीही विविध दुर्घटनांमध्ये महिलांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत। महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन आणि प्रशासन तसेच समाजाने अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची आवश्यकता आहे। मी उपसभापती म्हणून याबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहे। या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितीन गोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, इरफान सय्यद, प्रकाश वाडेकर, महिला जिल्हा संघटक विजया शिंदे आदी उपस्थित होते। पत्रकार परिषद आटोपल्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पाईट परिसरातील पापळवाडी येथे अपघातग्रस्त महिला कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले। या प्रसंगी प्रांत अनिल दौंडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते। खेड तालुक्यातील पाईट कुंडेश्वर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातानंतर आता या रस्त्यावर हाईट बॅरियर लावले गेले आहेत। रस्त्याला सुरक्षा रेलिंग नसल्याने हाईट बॅरियर लावले गेले असल्याची सूचना ट्रस्ट मार्फत देण्यात आली आहे। अद्यापपर्यंत रस्ता ज्या विभागाच्या ताब्यात आहे त्या विभागाचे अधिकारी मात्र मौन बाळगून आहेत। सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी जिल्हा परिषदेकडे बोट केले तर पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभागाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयाकडे बोट दाखवले आहे। तर मुख्यमंत्री ग्राम सडक कार्यालय जिल्हा परिषद पुणे यांच्या ताब्यात रस्ता आहे असे सांगत आहे।
सर्व अधिकारी यांना रस्ता सदोष आहे, मात्र त्याची जबाबदारी जर घेतली तर आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो या भीतीने सध्या तरी ट्रस्टला पुढे करून कामे सुरू असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। भीषण अपघात झाल्यावर हा रस्ता अनाथ झाला असल्याचे दिसून येत आहे। यात कुतूहल म्हणजे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कोणतेही मंत्री पालकमंत्री देखील या रस्त्यावर किंवा गावात येण्यास धजावत नाहीत। मागील 4 दिवसात 12 मृत्यू झाले, मात्र प्रशासन जबाबदारी घेत नाही, त्यामुळे जनतेत नाराजी व्यक्त होत आहे। एक अनोळखी महिला करंजविहिरे गावात फिरत असल्याची बाब समोर आली होती। पुणे लाईव्हने याबाबतचे वृत्त प्रसारित केले होते। हे वृत्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामवर लाखो नागरिकांनी पाहिले। त्यानंतर याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला। रायगड जिल्ह्यातून हरवलेली सदरची महिला खेड तालुक्यातील भामा आसखेड धरण परिसरातील करंजविहिरे येथे आल्याची बाब तपासात समोर आली। पोलिसांनी शोध घेऊन रायगड जिल्ह्यातील पोयनाड पोलीस स्टेशनला याची खबर देऊन खात्री केली। संबंधित महिलेचे नातेवाईक पोयनाड पोलीस स्टेशनचे पोलीस यांनी करंजविहिरे येथे शनिवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी दाखल झाल्यानंतर स्थानिकांच्या उपस्थितीत संबंधित महिलेस रायगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। खेड तालुक्यातील तरुणांनी आपल्याच गावातील बदलत्या पिढ्यांचा प्रवास या विषयावर एक डॉक्युमेंटरी तयार केली आहे। याचे निर्माते संकेत पाषाणकर यांनी पुणे लाईव्हला याबाबतची माहिती दिली आहे। संकेत यांनी सांगितले की साबुर्डी गावातील स्वातंत्र्य दिन बदलत्या पिढ्यांचा प्रवास या डॉक्युमेंटरीचा छोटा टीझर सुरुवातीला सादर करत आहोत। ही डॉक्युमेंटरी खेड तालुक्यातील साबुर्डी या छोट्या परंतु ऐतिहासिक ग्रामीण भागात शूट केली आहे। 1900 ते 2000 या कालावधीत गावामध्ये झालेला बदल, जुन्या पिढ्यांचे स्वातंत्र्य दिन संदर्भातील अनुभव आणि आजच्या नव्या पिढीची देशभक्तीची भावना या दोन्ही काळातील भावनिक आणि सांस्कृतिक बदल या डॉक्युमेंटरीत टिपण्याचा प्रयत्न केला। खेड तालुक्यातील साबुर्डी हे ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेलं गाव आज गंभीर सामाजिक प्रश्नांचा सामना करत आहे। 1900च्या काळात या गावातील स्वातंत्र्य दिन, शालेय परंपरा आणि ग्राम जीवनातील एकजूट पाहिली तर 2000 नंतरच्या पिढीमध्ये त्या परंपरांचा हळूहळू अभाव जाणवत आहे। गेल्या काही वर्षांपासून गावातून मोठ्या प्रमाणात शहरांकडे स्थलांतर होत असल्यामुळे गावाची लोकसंख्या सतत कमी होत आहे। त्याचा थेट परिणाम शिक्षण व्यवस्थेवर होत असून सध्या प्ले ग्रुप ते 7वी पर्यंत केवळ 17 विद्यार्थी शिल्लक आहेत। आज शाळा याच 17 मुलांसाठी सुरू आहे, परंतु लोकसंख्या अशाच पद्धतीने कमी होत राहिली तर शाळा कायमची बंद होण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे या माध्यमातून जळजळीत वास्तव मांडण्यात आले आहे। खेड तालुक्यातील गाडकवाडी येथे नवीन स्मशानभूमीचे काम झाले आहे, परंतु स्मशानभूमी गावापासून 2 किलोमीटर अंतरावर असल्याने गावातील दानशूर मंडळींनी घरातील दिवंगत अनुसया गावडे व भगवान गावडे यांच्या स्मरणार्थ स्वर्गरथ दिलाय। चाकण औद्योगिक क्षेत्रातील टप्पा क्रमांक 2 मध्ये वासुली फाटा भागात मोठ्या प्रमाणावर अवैध गॅस रिफिलिंग सुरू असल्याचे स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे। मात्र पोलिसांच्या अशा धंद्यांना अभय आहे। एका धंद्यावर कारवाई केल्याचा दिखावा करून शेकडो धंद्यांना दर महिन्याला मलिदा घेऊन मान्यता दिल्यासारखी स्थिती असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। शनिवारी 16 ऑगस्ट रोजी पहाटे चाकणसह परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली। त्यानंतर दिवसभर ढगाळ हवामान आणि तुरळक ते मध्यसरी खेड तालुक्याच्या विविध भागात पडत होत्या। खेड तालुक्यात अनेक भागात कांदा लागवड आता चालू होत आहे। काही शेतकरी हे बेडवर म्हणजेच गादी वाफ्यावर बेड पाडून ठिबक सिंचनाद्वारे कांदा लागवड करत आहेत। त्यामुळे कांद्याचे उत्पादन जास्तीत जास्त होण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। खेड तालुक्यातील दावडी येथील पोलीस पाटील शिवाजी कान्होरकर यांची कन्या कुमारी योगिता शिवाजी कान्होरकर हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत उपअधीक्षक पदावर धर्मादाय आयुक्त कार्यालय येथे निवड झाली आहे। त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे। चाकण एमआयडीसी मधील बिरदवडी ते महाळुंगे दवनेमळा या भागात रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असल्याचे पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे फोटो पाठवून कळवले आहेत। श्री क्षेत्र खरपुडी खुर्द तालुका खेड येथे शनिवारी दिनांक 16 ऑगस्ट पासून अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आलाय। त्यामध्ये पारायण, प्रवचन, कीर्तन तसंच विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत। कडूस तालुका खेड येथे 101 फूट भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे। भगवा ध्वज उभारण्याचा शुभारंभ आणि भूमिपूजन समारंभ सरपंच हेमलता खळदकर आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। कडूस तालुका खेड येथील शेंडेवाडीमध्ये श्रीकृष्ण जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं होतं। त्यात विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अशोक विष्णुपंत मुळक तर व्हाईस चेअरमनपदी सुनील निर्मळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। खेड तालुक्यात ठिकठिकाणी शनिवारी 16 ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला। तालुक्यात चाकण, राजगुरुनगर, आळंदी तसंच विविध गावात हा जल्लोष रात्री उशिरापर्यंत सुरू होता।
धर्मवीर संभाजीराजे युवा मंच आंबोली यांच्याकडून आयोजित दहीहंडी उत्सव 2025 आंबोली येथे महिला मंडळांनी आनंदात साजरा केला। वेताळे गावात दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळाला। चाकणमध्ये महात्मा फुले मित्र मंडळ आणि स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे यांच्यासह विविध कार्यकर्ते आणि मंडळांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात प्रचंड प्रतिसाद मिळाला। राजगुरुनगरमध्ये देखील हा उत्सवाचा मोठा जल्लोष पाहायला मिळाला। तालुक्यातील याच उत्सवावर थोडक्यात नजर टाकूया। जबरदस्त, थैंक यू, अभिनंदन। काही हरकत नाही, काही हरकत नाही। हळूच समोर होत असताना मालकीताई आपल्याला गावडेताई त्यांचा उद्या वाढदिवस आहे। पुढे जात असताना कुटुंब आणि भरभक्कमपणाने सगळ्या परिवाराची साथ ही खऱ्या अर्थानं महत्वाची असते। राजकारणामधला एक नौका कार्यकर्ता की त्याची ओळख तालुक्यापर्यंत जाणं ही सोपी गोष्ट नाही। सगळ्यांच्या वतीनं या गोपाळकाराच्या उत्सवाला मनापासून ठरायला तिघेजण यशस्वी, चौथा सर सुद्धा तयार आणि पाचव्या ठरायला ही बाल चमोचे यशस्वी सलामी पैलवान बॉय। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 16 ऑगस्ट 2025 रोजी पालेभाज्या अक्षरशः माती मोल झाल्या। पहाटेपासून दमदार पाऊस झाल्यानंतर मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक अशा सर्वच भाज्या 10 रुपयांना 3 गड्डी या दरानं विक्री झाल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं। भाज्या सकाळी 10 रुपये, 7 रुपये, 8 रुपये होत्या। पाऊस झाल्याच्या नंतर 3ला पाऊस झाल्याच्या नंतर 2 रुपये, 3 रुपये, 3ला म्हणजे पहाटे 3ला, हा पहाटे 3ला आहे ना। पाऊस झाल्याच्या नंतर आहे ना ही 3 रुपये पण घ्यायना, 2 रुपये पण घ्यायना गिऱ्हाईक भाज्या। आता काय भाव आहे? आता तेच चाललंय 3 रुपये, 3 रुपये, 2 रुपये ते भाव आहे आता सुद्धा गिऱ्हाईक नाही। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 16 ऑगस्ट 2025 रोजी कांद्याची 1000 क्विंटल आवक होऊन कांद्याला 1000 ते 1700 रुपये इतका प्रति क्विंटलला भाव मिळाला। बटाट्याची 1250 क्विंटल आवक होऊन 1200 ते 2000 रुपये एवढा प्रति क्विंटलला भाव मिळाला असल्याचं बाजार समिती प्रशासनानं सांगितलंय। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 16 ऑगस्ट रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते हे जाणून घेऊया। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल यांची आवक ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे, परंतु भाव हे काही कमी झालेत, काही थोडे वाढलेले। आज रोजी कोबी असेल, कोबी 7 ते 8 रुपये किलो झालेले। फुलावर सुद्धा भाव कमी झालेले, 10 ते 15 रुपये किलो झालेले। वांग्याचे भाव गडगडलेले आहेत, वांगी 10 ते 15 रुपये किलो आहे। टमाट्याचे भाव 30 ते 35 रुपये किलो झालेले। कारले सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे। गवारी सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे। दुधी भोपळा 15 ते 20 रुपये किलो आहे। डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे। शेवगा सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे। मिरचीचे भाव थोडे वाढलेले आहेत, मिरची 70 ते 75 रुपये किलो झालेले। दोडक्याचे भाव आहेत तसेच आहे, दोडका 30 ते 35 रुपये किलो आहे। शिमला मिरचीचे भाव आज वाढलेत, शिमला मिरची 40 ते 50 रुपये किलो झालेले। श्रावणी घेवडा आहे तसाच भाव आहे 20 ते 30 रुपये किलो। वालवर असेल, वालवर सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे। चवळी सुद्धा 20 रुपये किलो आहे। तोंडली सुद्धा 20 रुपये किलो आहे। राजमा सुद्धा 30 ते 45 रुपये किलो आहे। पावटा 30 ते 40 रुपये किलो आहे। भेंडी 20 रुपये किलो आहे। गाजर सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे। घोसाळे सुद्धा 20 रुपये किलो आहे। बीट 15 ते 20 रुपये किलो आहे। काकडी 10 ते 15 रुपये किलो आहे। पापडी सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे। वाटाणा 70 ते 80 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्याची मेथी 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे। त्याचप्रमाणे शापू सुद्धा 5 ते 6 रुपयाला गड्डी आहे। त्याचप्रमाणे पालक असेल, पालक सुद्धा 5 ते 7 रुपयाला गड्डी आहे। कोथिंबीर सुद्धा 5 ते 6 रुपयाला गड्डी आहे। सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे।